हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मला कमेंट जशा आल्या होत्या की राजुरी आणि रायमोहचं जे इलेक्ट्रिक खांबचं जे काम आहे ते दाखवा म्हणून, म्हणजे अपडेट द्या म्हणून. तर मी आता आलो आहे राजुरीच्या रेल्वे स्टेशनला आणि बघू शकता हे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. ते जर सोडलं तर बाकी तिथं काहीच काम झालेलं नाही. इलेक्ट्रिक पोल्स तर बिलकुल नाही. खांबचं काम सोडा इलेक्ट्रिक खांबचं, तर पण इलेक्ट्रिक खांब पण येऊन नाही पडलं तिथं. हे बघा, बघू शकता तुम्ही, काहीच काम नाही झालं ते इलेक्ट्रिक खांबचं. हेच कंस्ट्रक्शनचंच काम चालू आहे त्यांचं. आणि आता थोडे मला कमेंट येत होत्या की ब्लॉग छोटा बनवा, पण आता माझं जे टार्गेट आहे ना वॉच टाईमचं, तर ते फुल व्हिडिओ ज्यावेळेस बनवतो ना, फुल व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते की वॉच टाईम जो आहे तो मला कंप्लीट करायचा आहे. आणि तो फुल व्हिडिओ बनवल्याशिवाय लवकर होणार नाही. असं पण होईल जरी फुल नाही व्हिडिओ बनवले ना तरी पण होईल, पण जर फुल व्हिडिओ जर जास्त म्हणजे लॉंग व्हिडिओ जर बनवले तर त्याने टार्गेट जे कंप्लीट आहे, म्हणजे टार्गेट जे आहे वॉच टाईमचं, ते लवकर कंप्लीट होईल. आणि टार्गेट एकदा कंप्लीट झालं की मग काय नाही, म्हणजे व्हिडिओ छोटा जरी बनवला तरी काय हरकत नाही. तर आता माझं असं ठरवलं आहे की कंप्लीट होण्यासाठी टार्गेट फास्ट, म्हणजे मी जसं की 1 वीकमध्ये एक व्हिडिओ टाकायचो, म्हणजे प्रत्येक आठवड्याला, म्हणजे रविवारी 11:30 वाजता. तर ते मी आता टायमिंग तोच राहणार आहे, फक्त आठवड्यामध्ये मी 2 व्हिडिओ टाकणार आहे, जे की एक राहीन गुरुवारी आणि एक राहीन रविवारी. म्हणजे गुरुवारी एक व्हिडिओ पडेल 11:30 वाजता आणि रविवारी एक व्हिडिओ पडेल, म्हणजे 1 वीकमध्ये 2 व्हिडिओ टाकणार आहे. असा माझा प्रयत्न तर राहणारच, आणि मी टाकायचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करणारच आहे. कारण की टाकायला काय नाही, पण टार्गेट तेवढे, म्हणजे टार्गेट म्हणजे जे अपडेट आहे ते नवीन जर झाले म्हणजे 2-3 दिवसांनी जर अपडेट जर भेटत असतील, म्हणजे काम जर ह्यांनी फास्ट केलं तर तुम्हाला दाखवायला पण काय हरकत नाही. पण मी जेवढं होईल तेवढं टाकण्याचा प्रयत्न करेनच, एका आठवड्यामध्ये 2-2 व्हिडिओ. तर फक्त आता कंप्लीट टार्गेट होस तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट होईपर्यंत मला व्हिडिओ जे आहेत ना ते थोडेसे मोठं, म्हणजे लॉंग बनवणं भागच आहे आणि बनावं लागतील मला. एकदा टार्गेट कंप्लीट की मग मी जी व्हिडिओची लेंथ आहे ती कमी करू शकतो. आणि जे मेन ज्याच्यासाठी आलो आहे ते म्हणजे आपलं इलेक्ट्रिक खांबचं काम. रायमोहचं पण नाही झालेलं, हे डोळे भारी चल. तर बघू शकता तुम्ही, इथं कसलंच इलेक्ट्रिक खांबचं काम झालेलं नाही. आणि सगळ्याच स्टेशनवरचे जर बघितलं ना तुम्ही कंडिशन, इथे तर काहीच नाही झालेलं काम. पण रायमोहा तिथं तर फक्त खांब येऊन पडलेले होते, पण आता वर्कर आले तर काम पण चालू होईल. आणि हे आहे राजुरीचं स्टेशन, तर तिथं तर काम काही झालेलं नाही. सगळ्यात जास्त जर वेळ लागला असेल ना तर इथं लागलेलं आहे आता ह्याचं काम, म्हणजे इलेक्ट्रिक खांबचं काम जे आहे ना ते कंप्लीट व्हायला. इतकं काही झालं नाही, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या स्टेशनवर तीच कंडिशन आहे ह्याची, आपली इलेक्ट्रिक खांबची. तेच झालेलं नाही आहे, कारण की त्याच्यावर तर मेन रेल्वे चालणार आहे. आणि इथं डेपोचं काय माहीत नाही, इलेक्ट्रिकचं डेपो इथं काही झालेलं नाही. आणि बीडला पण नाही, फक्त एक आपलं तिथं दिसतं एक रायमोहलाच फक्त एक डेपो मोठा दिसला आहे इलेक्ट्रिकचा, बाकी इथं कुठं दिसलेलंच नाही. आणि काय माहीत आता कधी का इलेक्ट्रिकचं काम, पण मी अपडेट देत राहीन, पण सांगता येत नाही कधी होईल इलेक्ट्रिकचं काम कंप्लीट. कारण खांबचं काम इलेक्ट्रिक म्हणजे सगळ्यात जास्त वेळ जर आहे ना, म्हणजे सुरुवातीचं तुम्ही बघितलं असेल तर तो एवढं फास्ट काम चालू होतं रेल्वेचं ना, तर एक असं वाटत होतं ते सगळं काम, त्यांची ते एनर्जी आणि ते काम बघून की खूप लवकर काम होईल आणि रेल्वे लवकर येईल, आणि तसं काहीच नाही झालेलं. आणि जेवढं काम फास्ट चालू होतं ना त्यांनी असं वाटत होतं की रेल्वे लवकरच येईल, पण आता जे त्यांचं काम एकदम असं लूज झालेलं आहे, एकदम म्हणजे काम खूप स्लो चालू आहे.
इलेक्ट्रिक स्पेशली इलेक्ट्रिकचं काम. कारण मेन जर बघता स्टेशनवरचं तर स्टेशन तर बांधून रेडी झालेले, तिकीट काउंटर वगैरे सगळं, पण फक्त इलेक्ट्रिक खांबावरून काम राहिलेले. आता ते कधी कंप्लीट होते ना त्याचीच वाट बघतो आपण. आणि आता हे जे व्हिडिओ आहे ते छोटे छोटेच होणार आहेत, कारण की जास्त काही अपडेट देण्यासारखं काही नाहीच आहे. स्पेशली तुमची जी हे होती काय म्हणते रिकमेंड होतं तुमचं जे स्पेशली फरमाईश होती तर ती ह्याची होती आपली इलेक्ट्रिक खांबची. त्याच्यामुळे काही नवीन अपडेट पण नाही आहे ना, दाखवलं पण असतं. पण फक्त एवढंच, ते मागच्या वेळेस पण आलं होतं त्यावेळेस पण हे चालू होतं यांचं कन्स्ट्रक्शनचं, आणि आता पण ते चालू आहे. ही माझ्या मागं मागेच आहे खूप घाबरायला लागली. बाकी लोकेशन जे निवडलं ना स्टेशनचं, रेल्वे स्टेशनचं, त्याच्यात बाकी भारी बरं का, तुम्ही बघू शकता. कारण की डोंगर आहेत आणि सगळं एकदम भारी फ्रेश वाटते इकडं. फक्त असं कुठं म्हणजे प्रत्येक स्टेशनवरती एकदम फ्रेश वाटते बरं का, भारी. फक्त आपलं बीडचं स्टेशन सोडलं ना तिथं असं फक्त झाडं डोंगर वगैरे नाहीत, पण शेती आहे तिथं पण भारी. पण हे जे बाकीचे जे बघितले ना तर सगळे ते डोंगरांमध्येच, म्हणजे आजूबाजूने डोंगर झाडं. थोडं मी पुढं जाऊन बघतो. आणि आज आता माहीत नाही व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसेल, पण असं असल्यावर क्लिअर दिसते. हां, तर उलटं चालतो मी आता. त्या कुत्री आली ती पळत माझ्या मागे चालायला लागली. आज खूप लेट झालं निघलो होतो वरून, त्याच्यामुळे ना थोडं हे शूट करूपर्यंत वेळ लागला आणि अंधार पण पडायला लागला आता. हे बघा कुत्री. तर असं आहे राजुरीचं रेल्वे स्टेशन, जिथे की इलेक्ट्रिक खांबचं काम काही झालेलं नाही, काहीच. त्या 2 स्टेशनवर तरी बघितलं असेल तर काही त्या स्टेशनपुरतं कंप्लीट झालं आहे. दुसऱ्या स्टेशनला बघायला गेलं तर तिथं थोडंसं म्हणजे काम, त्यांच्या कामाला सुरुवात झाली. आणि राजुरी मला वाटतं बीडला पण नाही झालं इलेक्ट्रिक खांबचं काम, तिथं पण खांब पण नाही पडले ते तिथं पण. हां, इथली सिच्युएशन म्हणजे आत्ताच सांगतो, म्हणजे ज्यावेळेस मागच्या वेळेस बघितलं होतं ना त्यावेळेस पण. तर आत्ताची कंडिशन बघायला गेलं ना तर राजुरीची आणि बीडची सेमच आहे. कारण की इथं पण इलेक्ट्रिक खांबचं काम काही झालेलं नाही, आणि इवन खांब पण येऊन आले नाही तिथं. म्हणजे खाली कुठे पडलेलं असेल ते माहीत नाही, पण वरती तर खाली आणून ठेवलेलं नाही तर. आणि सेम बीडला पण तेच सिच्युएशन आहे. रेल्वे आलेली फक्त पटरी घेऊन, अशी ट्रॅक घेऊन आलेली, आणि खांबचं पण इलेक्ट्रिक खांबचं पण काम नाही झालेलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ ते शूटच नाही केला, कारण तिथं नवीन काय अपडेटच नव्हतं झालेलं म्हणजे दाखवण्यासाठी. हे बघा माझ्या मागं काय ते काय हाय बघ, हे बघ तू पण येणार. हे बघ, हे बघ. तर आय होप की लवकरात लवकर इलेक्ट्रिक खांबचं काम कंप्लीट व्हावं आणि लवकरात लवकर रेल्वे यावा. तर फायनली सांगायचं झालं तर राजुरी रेल्वे स्टेशनलासुद्धा इलेक्ट्रिक खांबचं काम काही झालेलं नाही. तर कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा राजुरीचा ब्लॉग कसा वाटला, आणि कुठला नवीन दुसरा ब्लॉग कोणता बघायचा ते पण कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ फक्त बघत जाऊ नका, तुम्ही पण असं तुम्हाला सांगा की व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमध्ये आणखी काय चेंजेस पाहिजे किंवा म्हणजे जे काय तुम्हाला वाटत असेल ना ते मला सांगा, जेणेकरून मला इम्प्रूव्ह करता येईल. म्हणजे जे काही तुम्हाला वाटत असेल तुम्ही जरी माझ्याशी कम्युनिकेट केलं, कमेंट करून जर मला सांगितलं तरी मला ते भारी वाटेल. किंवा मग मला पण असं वाटेल की हां चला आणखी एक एनर्जी येईल मला बनवण्यासाठी. चला कोणीतरी बोलतं आहे, कोणाला तरी खूप एक्साइटमेंट आहे व्हिडिओची, जेणेकरून मला पण समजेल की खरंच तुम्हाला पण गरज आहे व्हिडिओची, एक्साइटमेंट आहे. मग तुम्ही जर कमेंट करून जर माझ्याशी कम्युनिकेशन केलं, बोललात मला,
तर मला पण भारी वाटेल. आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मला कमेंट करत जा, ॲटलीस्ट काहीतरी करत जा. म्हणजे कसा वाटला व्हिडिओ, लाईक म्हणजे कसे वाटले तो म्हणजे तो तिथला व्लॉग म्हणजे त्या लोकेशनचा. आणि मूळचे जे लोकलचे जे असते ना त्यांनी तर स्पेशली कमेंट करा मला की तुम्हाला कसा वाटला आणि आणखी तुम्हाला काय बघायला आवडेल स्टेशनवरचं, जेणेकरून मला उत्सुकता पण राहील की भारी पण वाटेल की चला लोक कमेंट करतात. तर स्पेशली तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगायचं की तुम्हाला ब्लॉग कसे वाटलेत आणि आणखी ब्लॉगमध्ये काय पाहिजे तुम्हाला, कुठले कुठले लोकेशन तुम्हाला बघायला आवडतील. इवन आता मी भरपूर असे दुसरे पण शूट करून ठेवलेले आहेत, ते पेंडिंगला ठेवलेत मी, ते अपलोड नाही केले. कारण की सध्या मी म्हणलो आता मला जे टार्गेट कंप्लीट करायचं ते आता रिस्पॉन्स जास्त भेटायला लागला मला रेल्वेचे व्हिडिओ टाकल्यामुळं. तर त्याच्यामुळं मग मी असं ठरवलं की जे पेंडिंगला जे व्हिडिओ आहे ते तसंच ठेवणार आहे. आणि ज्यावेळेस टार्गेट कंप्लीट होईल किंवा ज्यावेळेस मला ऑप्शन नसेल त्यावेळेस मी तो व्हिडिओ टाकणार आहे. खूप भारी भारी पेंडिंगला ठेवलेले व्हिडिओ आहेत. तर पण आता अगोदर माझं सगळ्यात जास्त फोकस आहे की टार्गेट कंप्लीट करायचं आणि स्टेशनवरती फोकस आहे माझा की काय नवीन तुम्हाला म्हणजे दाखवता येईल का किंवा काय नवीन अपडेट आहे का. तर त्याच्यामुळे मी दुसरे व्हिडिओ काहीच टाकलेले नाही आहेत सध्या तरी, हेच टाकलेले व्हिडिओ होतं. आणि पेंडिंगला जे ठेवलेले व्हिडिओ आहेत ते पण प्रयागराज वगैरे म्हणजे आता ते सांगणार नाही तरी पण सांगितलं एक प्रयागराजचं ते टाकलेलं आहे. बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते पण खूप भारी भारी येतं. तर ते मी ज्यावेळेस टार्गेट कंप्लीट होईल ना त्यावेळेस मी टाकेल, ते पण तुम्ही नक्की बघा. त्याच्यामुळे म्हणतो चॅनलवर तुम्ही नवीन असताना तर सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी एवढंच. आणि हा होता राजुरीचा ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि आपण भेटूया अशा इंटरेस्टिंग नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.